विद्यार्थ्यांनो, आज आपण मॅथमॅटिक्स नॉन टेक्स्च्युअल पार्ट 8 चालू करतोय. याच्या आधी आपले एकूण 7 भाग झालेले आहेत. आज आपण 8वा भाग सुरू करूयात. त्यातलं पहिलं गणित, लेट एक्स बी एनी पॉइंट ऑन साइड बी सी. आपल्याला सांगितलंय एक्स हा बी सी वरचा कोणताही पॉइंट आहे ऑफ ट्रायंगल ए बी सी. फिगरमध्ये जर बघितलं तर ए बी सी हा ट्रायंगल आहे. एक्स हा याच्यावरचा त्यांनी कोणताही पॉइंट घेतला आहे, तो थोडा या साईडला असेल या साईडला असेल, फरक पडणार नाही. एक्स एम अँड एक्स एन आर ड्रॉन पॅरलल टू बी ए अँड सी ए. एक्स पासून एक सेगमेंट एक्स एम काढला आहे की जो बी एला पॅरलल आहे. एक्स एन सेगमेंट काढलेला आहे जो सी एला पॅरलल आहे. बघा फिगर टप्प्याटप्प्यानं कशी काढली त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. एम एन मीट्स प्रोड्युस्ड सी बी इन टी. एम एन ही एक त्यांनी थोडक्यात लाईन काढलेली आहे. एम एन जर वाढवला आपण तर तो इंटरसेक्ट करतो बी सीला, जेव्हा बी सी सेगमेंट वाढवेल टी या पॉईंटपर्यंत. प्रूव्ह दॅट टी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी बी इंटू टी सी. टी बी इंटू टी सी. सोपं गणित आहे. बघा आपल्याला जी माहिती दिली तुम्ही हे गणित लिहून घेतलं असेल. जी माहिती दिलेली आहे ती अतिशय सोपी आहे. गणितही सोपं आहे, फक्त याच्यामध्ये आपल्याला थिंकिंग करता आलं पाहिजे की आपण कोणत्या पद्धतीनं जावं म्हणजे शेवटपर्यंत आपलं गणित सुटेल. काय पाहिजे आपल्याला? आपल्याला पाहिजे टी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी बी इंटू टी सी. बघा त्याने जशी माहिती सांगितली तशी मी फिगर काढून बघूया आपण या ठिकाणी. हा ट्रायंगल ए बी सी. बी सी वरती कोणताही पॉइंट एक्स घ्या. एक्स पासून एक्स एम हा बी एला पॅरलल, एक्स एन हा सी एला पॅरलल, एक्स एम पॅरलल टू बी ए, एक्स एन पॅरलल टू सी ए. हा जर एम एन जोडला आणि वाढवला तर तो वाढवलेल्या बी सीला टी या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो. अशी ही फिगर तयार झाली आहे. जसं त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणेच फिगर आहे, फक्त ती कशी तयार होती ते आपण पाहिलं. प्रूव्ह काय करायचंय? टी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी बी इंटू टी सी. आता इथं स्क्वेअर येण्यासाठी ना कुठं मिड पॉइंट आहे की आपल्याला अपोलोनियस थिअरमकडे जाता येईल, ना कुठं राईट अँगल ट्रायंगल आहे आपल्याला पायथागोरसकडे जाता येईल. पुन्हा एकदा हे गणित सिमिलॅरिटीकडेच जातं. आता असे ट्रायंगल्स हुडकायचे की ज्याच्यामध्ये टी एक्स आहे, टी बी आहे, टी सी आहे. आता टी एक्स आहे, टी बी आहे आणि टी सी आहे, असे दोन ट्रायंगल तुम्हाला एकदम तर नाहीच सापडणार. आता यात काय करावं लागेल? पहिल्यांदा ज्याच्यामध्ये टी एक्स आणि टी बी आहे आणि नंतर ज्याच्यामध्ये टी एक्स आणि टी सी आहे. टी एक्स दोनदा का? कारण स्क्वेअर आलाय. थोडा विचार आपला त्या बाजूने गेला की गणित सुटतं. आता आपण बघूयात की ज्या ट्रायंगलमध्ये टी एक्स आहे आणि ज्या ट्रायंगलमध्ये टी बी आहे असे दोन ट्रायंगल्स कोणते. आता टी एक्स असणारा ट्रायंगल टी एक्स एन सुद्धा आहे आणि टी एक्स एम सुद्धा आहे. टी बी असणारा ट्रायंगल कोणता आहे? टी बी असणारा ट्रायंगल एकच आहे, टी बी एन. दुसरा ट्रायंगलच नाही. ज्याच्यामध्ये टी बी हा सेगमेंट आहे असा एकमेव ट्रायंगल आहे. मग जर तुम्ही टी बी एन घेतला तर टी एक्स एन नाही घेता येणार. तो टी एक्स एम घ्यावा लागेल, पलीकडे जावं लागेल आपल्याला. सोपं आहे हे फक्त थिंकिंग आहे. अतिशय भाग सोपा आहे. बघा आता फिगर काढूयात आपण. या ठिकाणी
हा असा भाग लक्षात घ्या. या ठिकाणी टी, या ठिकाणी बी, एक्स, एम आणि या ठिकाणचा एन. पहिल्यांदा आपण टी एक्स आणि टी बी बघतोय. टी एक्स असणारा कोणता ट्रायंगल घेतला आपण? ट्रायंगल टी एक्स एम सिमिलर टू ट्रायंगल टी बी एन दाखवता येतं का? दोन सेपरेट ट्रायंगल मुद्दामून काढून घेतले आपण. आपल्याला एक्स एम पॅरलल टू बी ए दिलेला आहे. जर एक्स एम हा बी एला पॅरलल आहे तर एक्स एम हा बी एनला पॅरलल आहे. एक्स एम हा बी एनला पॅरलल आहे. आता एक्स एम हा जर बी एनला पॅरलल आहे त्याला सपोर्ट द्यायचा बी डॅश एन डॅश ए. हे आपल्याला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमनं पण जाता येतं. पण बेसिक प्रपोर्शन थिअरमनुसार काय होतं? टी बी अपॉन बी एक्स. तसं तर आपल्याला पुढच्या स्टेप्स माहिती आहेत की टी बी अपॉन टी एक्स घेता येतं. पण हे जर एकदम नाही आलं तर हे गणित आपल्याला सिमिलॅरिटीनं सोपत जातं. या ठिकाणी हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत ज्याच्यामध्ये अँगल टी हा कॉमन आहे. टी बी एन टी एक्स एन करस्पॉन्डिंग आहेत आणि हे करस्पॉन्डिंग आहेत. दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय ए ए और ए ए ए टेस्ट. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. विच साइड्स आर प्रपोर्शन? या ठिकाणी असणार आहे टी एक्स अपॉन टी बी इज इक्वल टू एक्स एम अपॉन बी एन इज इक्वल टू टी एम अपॉन टी एन. इक्वेशन नंबर 1. हा झाला इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला काय पाहिजे? टी एक्स आणि टी सी. जरा फिगरमध्ये बघा. टी एक्स असणारे पुन्हा दोन ट्रायंगल्स आहेत. मगाशीच पाहिले आपण टी एक्स एन टी एक्स एम. त्यातला आता इथं टी एक्स एम घेतलाय म्हणजे परत तर घ्यावा लागणार नाही. आता घ्यायचा टी एक्स एन. ट्रायंगल कोणता आहे बघा? ट्रायंगल आहे टी एक्स एन सिमिलर टू. ट्रायंगल टी एक्स एन सिमिलर टू. आता टी सी असणारा ट्रायंगल टी सी असणार आहे टी सी एम. टी सी असणारा दुसरा ट्रायंगल नाही. या ठिकाणी ट्रायंगल आहे ट्रायंगल टी सी एम. आता बघा ही फिगर या पद्धतीनं येईल. या ठिकाणी टी, या ठिकाणी एक्स, सी एम एन. पुन्हा सेमच आपल्याला दिलेलं आहे एक्स एन पॅरलल टू सी ए. दॅट इज एक्स एन पॅरलल टू सी एम. बिटवीन सी डॅश एम डॅश ए. कॉमन अँगल, corresponding angles. हे corresponding angles. These two triangles are similar by AA or AAA test. आता या ठिकाणी corresponding sides काय येतील? Tx upon Tc is equal to Xn upon Cm is equal to Tn upon Tm. आता जरा बघा या ठिकाणी Tm upon Tn मिळाला आहे. इथं टी एन अपॉन टी एम आहे. जर तुम्ही ट्रायंगल घेतानाच टी सी एम सुरुवातीला घेतला तरी आपोआप वरती येऊ शकतं. जरी नाही आलं या पद्धतीनं गेला तर इथं करायचं आहे बाय इन्व्हर्टेंडो टी सी अपॉन टी एक्स इज इक्वल टू सी एम अपॉन एक्स एन इज इक्वल टू टी एम अपॉन टी एन. इक्वेशन नंबर 2. जरा 1 आणि 2 मध्ये बघा टी एम अपॉन टी एन सारखे. आपल्याला काय पाहिजे? टी एक्स टी बी टी सी. जर या दोन इक्वेशनमध्ये हे दोन रेशो सारखे तर हे सगळे रेशो सारखे झाले. आपल्याला हे दोनच रेशो पाहिजे आहेत. या ठिकाणी मांडायचे फ्रॉम 1 and 2 टी एक्स अपॉन टी बी इज इक्वल टू टी सी अपॉन टी एक्स. टी एक्स अपॉन टी बी इज इक्वल टी सी अपॉन टी एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. टी एक्स आणि टी एक्सला गुणल्यावर टी एक्स स्क्वेअर. टी बीनं टी सीला मल्टिप्लाय करायचं टी बी इंटू टी सी. सोपं गणित होतं. आता आपण पुढचं गणित बघूया. दुसरं गणित
काय म्हणलं बघा, गणित थोडंसं मोठं आहे, नीट लिहून घ्या पहिल्यांदा. 2 poles of height a meter and b meter. 2 पोल्सची हाईट दिली आहे ए मीटर अँड बी मीटर आर पी मीटर अपार्ट फ्रॉम इच अदर. 2 पोल्स आहेत. लक्षात आपल्याला यायला पाहिजे की 2 पोल्स आहेत याचा अर्थ ते ग्राउंडला इरेक्टेड आहेत. या बरोबर ते ग्राउंडला परपेंडिक्युलर असणार आहेत. ते 2 पोल्स एकमेकांपासून पी मीटर अंतरावर आहेत. प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं आहे बघा. द हाईट एच, कोणती हाईट एच, ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन एन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन एन आहे कुणाचा, ऑफ द लाईन जॉईनिंग द टॉप ऑफ ईच पोल टू द फूट ऑफ अपोजिट पोल. बघा आपल्याला नावं दिलेली नाही आहेत. ए बी हा पहिला पोल कन्सिडर करा जो ग्राउंडला परपेंडिक्युलर आहे. सी डी हा दुसरा पोल. एकाची हाईट ए, एकाची हाईट बी. हे 2 पोल्स एकमेकांपासून पी मीटर अंतरावर आहेत. याचा अर्थ या बी डीची लेंथ आपल्याला पी दिलेली आहे. पुढं काय सांगितलंय आपल्याला, एका पोलचा टॉप आणि दुसऱ्या पोलचा फूट म्हणजे बेस यांना जोडणाऱ्या ज्या लाईन्स आहेत, म्हणजे ए जोडायचा डीला, सी जोडायचा बीला आणि या लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन एन, त्या एन पासून काढलेली जी हाईट आहे ती दिली एच. आणि काय सांगितलंय आपल्याला, ही हाईट एच प्रूव्ह करायची आहे. कशी आहे, ए बी अपॉन ए प्लस बी. थोडक्यात आपल्याला एच इज इक्वल टू ए बी अपॉन ए प्लस बी हे प्रूव्ह करायचं आहे. गणित देताना मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे. आपल्याला याचा अर्थ नीट समजला पाहिजे. नावं बऱ्याच ठिकाणी दिलेली नाहीत. कन्सिडर सेग ए बी अँड सेग सी डी आर 2 पोल्स. हे जे 2 पोल्स आहेत त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन एडीचा आणि बी सीचा मात्र त्यांनी एन आपल्याला दिलेला होता. एन पासून काढलेली जो परपेंडिक्युलर काढलेला आहे त्याला काहीतरी नाव देऊयात आपण. समजा या ठिकाणी आपण ई नाव दिलं. काही नाव देऊ शकतो आपण. या ठिकाणी ई नाव दिलं आपण. बघा आपल्याला सगळी माहिती या एच बद्दल तयार करायची आहे. हा जो एच दिसतो तो एच इज इक्वल टू ए बी अपॉन ए प्लस बी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पुन्हा एकदा गणित, कुठेही स्क्वेअर नाही, कुठं काही नाही. ह्याची लेंथ काढायची आपल्याला. परत एकदा हे सिमिलॅरिटीकडेच गणित जातं. थोडासा प्रकार हा वेगळा आहे. या ठिकाणी आपल्याला ह्या बीईची लेंथ एक्स आणि डीईची लेंथ वाय हे कन्सिडर करून घ्यावं लागतं. ही सगळ्यात महत्त्वाची हिंट आहे या गणितामधली. आता काय लक्षात आलं आपल्या, की हा एक्स आणि हा वाय या दोघांची बेरीज पी आहे. बिकॉज बी डी इज इक्वल टू पी. इफ बी इज इक्वल टू एक्स, डी इज इक्वल टू वाय, देन एक्स प्लस वाय इज इक्वल टू पी. आता आपण त्या एच कडे जाऊ. ह्या गणिताला दोन्हीकडूनही ट्रायंगल सिमिलर घ्यावे लागतात. उदाहरणार्थ या ठिकाणी पहिल्यांदा आपण ए बी या साईड करून जर अशी फिगर काढली, ए बी डी, आणि या ठिकाणी एन दिसतो आपल्याला, एन ई डी. या साईडनं पहिल्यांदा 2 ट्रायंगल्स घ्यायचे. कोणते 2 ट्रायंगल्स झाले, ट्रायंगल ए बी डी सिमिलर टू ट्रायंगल एन ई डी हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. काय दिसतं याच्यामध्ये, याच्यामध्ये हे दोन्ही परपेंडिक्युलर आहेत. हा कॉमन अँगल दिसतो, त्याचं 3 अक्षरी नाव लिहू शकतो आपण. अँगल ए डी बी कॉन्ग्रंट टू अँगल एन डी ई, कॉमन अँगल. नुसता अँगल डी करू नका, डी पाशी बरेच अँगल्स तयार झालेले आहेत. These 2 triangles are similar by AA test. जर हे 2 ट्रायंगल्स सिमिलर आहेत तर करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये कोणत्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत, ए बी अपॉन एन ई इज इक्वल टू बी डी अपॉन ई डी इज इक्वल टू ए डी अपॉन एन डी. ज्या किमती तुम्हाला माहीत आहेत तेवढ्या किमती भरा. ए बीची लेंथ
ए बीची लेंथ आहे ए, एन ईची लेंथ बघा, एन ई जो आपल्याला एच दिलेला आहे, बी डीची लेंथ आहे पी, ईडीची लेंथ, ईडी म्हणजे डी, त्याची लेंथ आहे वाय. ह्या दोघांची लेंथ दिलेली पण नाही, काढायची पण नाही. हे रेशो मिळाले. पुढं काय, इथं आपल्याला आपण ज्या गोष्टी नाही दिल्या त्या कन्सिडर केल्या होत्या एक्स आणि वाय, त्याच्या किमती काढायच्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ए नी गुणायचं वायला, पी नी गुणायचं एचला. या ठिकाणी y इज इक्वल टू पी एच अपॉन ए. काय मिळालं, y इज इक्वल टू पी एच अपॉन ए. ह्याला इक्वेशन नंबर 1. हे झालं पहिलं इक्वेशन. आता काय करायचं, आता ट्रायंगल्स उलट्या पद्धतीनं घ्यायचे. म्हणजे कसे, या साईडकडून या. बघा या ठिकाणी ट्रायंगल असा असणार आहे सी डी बी, आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मध्ये सेगमेंट कोणता आहे, एन ई. हे 290, हा कॉमन अँगल. दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय ए टेस्ट. सेम प्रोसिजर आहे. ट्रायंगलची नावं लक्षात घ्या कोणती आहेत. ट्रायंगल आहे सी डी बी, सिमिलर टू ट्रायंगल एन ई बी. हे 2 ट्रायंगल सिमिलर घ्यायचे. हे 2 ट्रायंगल सिमिलर झाले की करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये अगदी याच पद्धतीनं काय येतील करस्पॉन्डिंग साईड्स याच्या, एन डी सी डी अपॉन एन ई इज इक्वल टू डी बी अपॉन ई बी इज इक्वल टू सी बी अपॉन एन बी. सी डीची लेंथ बी, एन ईची लेंथ एच, डी बीची लेंथ डी बी. या ठिकाणी डी बी म्हणलं काय, बी डी म्हणलं काय, त्याची लेंथ पी असणार, आणि ई बी म्हणजेच बीची लेंथ एक्स. हा तर रेशो नकोच आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. इथं असणार एक्स इंटू बी इज इक्वल टू पी इंटू एच. याचा अर्थ एक्स इज इक्वल टू पी एच अपॉन बी. बघा हे इक्वेशन नंबर 2. 2 इक्वेशन्स मिळवायची पहिल्यांदा. थोडक्यात या गणितामध्ये तुम्हाला या बाजूकडून 2 ट्रायंगल्स घ्यायचे, पलीकडच्या बाजूकडून 2 ट्रायंगल्स घ्यायचे. 2 ट्रायंगल्स सिमिलर दाखवायचे दोन्ही वेळेला. करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये घ्यायच्या. एकदा किंमत एक्सची, एकदा किंमत वायची. पहिल्यांदा वाय मिळाला, मग एक्स मिळाला, काही फरक पडणार नाही. आता ह्या 2 इक्वेशनची आपल्याला करायची बेरीज. इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2. हा गणिताचा आता 3रा टप्पा चालू झाला. पहिल्या टप्प्यामध्ये आपण वायची किंमत काढली, दुसऱ्या टप्प्यात एक्सची किंमत काढली. इक्वेशन नंबर 1 प्लस 2. याचा अर्थ डाव्या बाजूमध्ये डावी बाजू मिळवा. वाय प्लस एक्स इज इक्वल टू पी एच अपॉन ए प्लस पी एच अपॉन बी. आता जरा फिगरमध्ये बघा, हा एक्स प्लस वाय म्हणजेच वाय प्लस एक्स, ह्याची किंमत काय आहे, पी. या ठिकाणी येणार पी इज इक्वल टू, अलीकडच्या बाजूची किंमत पी आली, पलीकडं जरा बघा, या दोघांमधून पी एच कॉमन काढायचा. दोन्हीमधून जर पी एच कॉमन काढला तर 1 अपॉन ए प्लस 1 अपॉन बी राहिला. आता इथून पुढं गणित सोपं आहे. या ठिकाणी पीला कशानेही मल्टिप्लाय केलेलं नाही म्हणजे 1 आहे. समजा हे नसेल कळत, हे आहे असं ठेवा. इथं पी एचनी गुणलेलं आहे, इकडं आल्यावरती भागायचं आहे. पी अपॉन पी एच इज इक्वल टू, इथं राहिलं 1 अपॉन ए प्लस 1 अपॉन बी. हा पी कॅन्सल झाला. 1 अपॉन एच इज इक्वल टू, इथं LCM काढा, LCM येणार ए बी. बीनी 1 ला गुणल्यावर बी, एनी 1 ला गुणल्यावर ए. हेच थोडं नीट मांडा. 1 अपॉन एच इज इक्वल टू ए प्लस बी अपॉन ए बी. बेरीज क्रमनिरपेक्ष असती आणि याच्यावरती आता करायचं आहे बाय इन्व्हर्टेंडो.
जर आपण इन्व्हर्टेंडो केला तर हे उलट होणार. एच इज इक्वल टू ए बी अपॉन ए प्लस बी, एच अपॉन 1 म्हणजे नुसता काय राहणार एच. गणित अतिशय सोपं आहे. ह्यात सगळ्यात महत्त्वाचं हा सेगमेंट एक्स हा सेगमेंट वाय या दोघांची बेरीज पी येते. या बाजूकडून 2 ट्रायंगल्स या बाजूकडून 2 ट्रायंगल्स आणि नंतर त्यांची परत करायची बेरीज. इथं आपले दुसरं गणित संपतं. आता तिसरं गणित पाहूयात. इन ट्रायंगल ए बी सी अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. सी 90च आहे. बी सी इज इक्वल टू ए, सी ए इज इक्वल टू बी या लेंथ आहेत. आपल्याला माहिती आहे व्हर्टेक्सच्या समोरच्या साईडला स्मॉल लेटरनी दाखवण्याची पद्धत आहे. म्हणजे ए व्हर्टेक्स आहे तर त्याच्या अपोजिट साईड स्मॉल ए, बी व्हर्टेक्स अपोजिट साईड स्मॉल बी, सी व्हर्टेक्स अपोजिट साईड स्मॉल सी, अशी पद्धत असती. बी सी इज इक्वल टू ए, सी ए इज इक्वल टू बी, ए बी इज इक्वल टू सी. लेट पी बी द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम सी. सी पासून एक परपेंडिक्युलर काढला आहे, त्याची लेंथ आपल्याला पी दिलेली आहे. पुढं काय म्हणलंय बघा. ऑन ए बी प्रूव्ह दॅट सी पी इज इक्वल टू ए बी. सी पी हा गुणाकार आणि ए बी हा गुणाकार सारखा दाखवायचा आहे. गणित सोपं आहे खूप. 1 अपॉन पी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 अपॉन बी स्क्वेअर. या 2 गोष्टी आपल्याला प्रूव्ह करायच्या. बघा पहिला भाग हा अतिशय सोपा आहे. आपल्याला सी पी इज इक्वल टू ए बी प्रूव्ह करायचं आहे. याचा अर्थ त्या साईड्स ज्या ट्रायंगल्समध्ये आहेत ते ट्रायंगल्स सिमिलर दाखवायचे आहेत. आता आपल्याला माहित आहे जर एखाद्या राईट अँगल्ड ट्रायंगलमध्ये राईट अँगलपासून हायपोथिनसवर परपेंडिक्युलर काढला तर तयार होणारे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांशी सिमिलर असतात आणि ओरिजिनल ट्रायंगलशी पण सिमिलर असतात. त्याला म्हणतो आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल्स. अकॉर्डिंग टू सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल्स 3 triangles आर सिमिलर टू इच अदर. विच 3 triangles आर सिमिलर टू इच अदर इन दिस फिगर. ट्रायंगल ए सी बी हा मोठा ट्रायंगल बघा. ट्रायंगल ए सी बी सिमिलर टू ट्रायंगल ए डी सी सिमिलर टू ट्रायंगल सी डी बी. असे 3 ट्रायंगल्स होत. याच्यामध्ये करस्पॉन्डन्स चुकायचा नाही. ट्रायंगल ए सी बी सिमिलर टू ट्रायंगल ए डी सी सिमिलर टू ट्रायंगल सी डी बी. हे आपल्याला झालेलं आहे. आता आपल्याला जर सी साईड पाहिजे आहे ज्याची लेंथ सी आहे ते एका ट्रायंगलमध्ये मोठ्या म्हणजे मोठा ट्रायंगल तर फिक्स घ्यावा लागणार आहे. मग दुसरा तुम्ही कोणताही घ्या. ह्या 3 पैकी 2 घ्यायचे आहेत पण हा फिक्स घ्यावा लागतो. त्याशिवाय ए बी ही साईड मिळत नाही. त्यामुळं आपण पहिले 2 ट्रायंगल्स घेऊयात. कसे बघा. अकॉर्डिंग टू सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल्स ट्रायंगल ए सी बी सिमिलर टू ट्रायंगल ए डी सी. लहान 2 नाही घ्यायचे, एक मोठा आणि एक कोणता पण लहान. These 2 triangles are similar. If 2 triangles are similar, then corresponding sides are in proportion. Which sides are in proportion? Here AC upon AD is equal to CB upon DC is equal to AB upon AC. आता याच्यामध्ये किमती भरा. AC ची लेंथ बघा किती आहे. AC ची लेंथ आहे B. AD ला लेंथ नाही आहे असं मांडा. CB ची लेंथ फिगरमध्ये बघा. CB ची लेंथ A. DC ची लेंथ या ठिकाणी DC ची लेंथ P. AB ची लेंथ आहे C आणि AC ची लेंथ असणार आहे B. ह्याच्यामध्ये AD ची लेंथ नाही मिळाली आपल्याला. हा पहिला रेशो काढून टाका. काय राहिलं. A अपॉन P इज इक्वल टू C अपॉन B. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. C न P ला गुणल्यावर येणार CP. A नी B ला गुणल्यावर येणार AB. CP इज इक्वल टू AB. बघा पहिलं तर प्रूव्ह झालं.
आता याच्यासाठी हे सगळं याच्यावरूनच जावं लागतं. अतिशय सोपा भाग आहे. एक लक्षात घ्यायचं याच्यामध्ये, पहिला रिझल्ट मिळाला की त्याच्यावरून दुसरा तयार करायचा. त्यासाठी आपल्याला सेपरेट हुडकावं लागणार नाही काही आत्ता तरी. आता तुम्ही बघा जरा की याच्यावरून तुम्हाला 1/p² पर्यंत कसं पोचता येईल. बघा टप्प्याटप्प्यानं जाऊयात आपण. CP इज इक्वल टू AB हे आपल्याला माहीत झालं. आपल्याला P अलीकडं पाहिजे, बाकी सगळे पलीकडं. मग इथं घेऊयात P इज इक्वल टू AB/C. C न गुणलं तिकडं भागायचं आहे. ह्याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1. पण हे उलटं पाहिजे. मग याला काय म्हणतो आपण, इथं करायचंय बाय इन्व्हर्टेंडो. जर इन्व्हर्टेंडो केला तर 1/p इज इक्वल टू C/AB. पण आपल्याला p² पाहिजे. दोन्ही साईडचा स्क्वेअर करा. 1/p² इज इक्वल टू C²/A² B². सगळ्यांचा स्क्वेअर करायचा. 1चा स्क्वेअर 1, Pचा p², Cचा C², Aचा A², Bचा B². अलीकडची साईड तर मिळाली. आता पलीकडं कुठंच C नकोय. फिगरमध्ये जरा बघा की C² ची किंमत काय असेल. आता जर तुम्ही फिगरमध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की C इज हायपोथिनियस ऑफ ट्रायंगल ACB. जर हा ट्रायंगल ACB असा घेतला तर C हा त्याचा हायपोथिनियस आहे. या ठिकाणी B आहे, या ठिकाणी A. In triangle ACB, according to Pythagoras theorem, AB² is equal to AC² plus BC². C² is equal to B² plus A². या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थिअरम वापरा. C² is equal to B² plus A². Put this value of C² in this equation. इथे जी किंमत मिळाली ती या ठिकाणी ठेवून टाका. काय होईल गणित बघा. 1/p² is equal to B² plus A² B². अंशामध्ये न्यूमरेटरमध्ये आपल्याला बेरीज मिळाली. न्यूमरेटरमध्ये जर बेरीज किंवा वजाबाकी असेल तर हा डिनॉमिनेटर सेपरेट करता येतो, दोघांना पण देता येतो, हे आपल्याला माहिती आहे. 1/p² is equal to B²/A² B² plus A² B². हाच डिनॉमिनेटर दोघांना पण, बेरीज किंवा वजाबाकी असेल तर. वर गुणाकार असेल तर नाही करता येत. या ठिकाणी हा B² कॅन्सल करा, A² कॅन्सल करा. काय राहिलं बघा. 1/p² is equal to 1/A² plus 1/B². थोडक्यात या रिझल्टवरूनच पुढं जायचंय. सेपरेट काही चेक करायचं नाही. या रिझल्टवरून तुम्ही इकडं जाताना तुमच्या लक्षात येईल आपल्याला C² फक्त अडतो, तिथं फक्त पायथागोरस घ्या, गणित पुढं सोपं जाईल. अशी आपली या भागामध्ये 3 गणितं होती.